गाईज आम्ही लग्नाला आलो. आता आम्ही चाललो आहे काय रे पुन्हा आपल्या आजी पूजे अंजे पंजेला पाया पाडला भेटायला चाललो त्यांना आम्ही. आता एवढं उन्हात आंबे तोडायला चाललो. आंबे तोडायला बी चाललो, खायला बी चाललो. मस्त भारी. हे पण तुम्ही सीन पाहिलंय डेंजरी. 41 डिग्री ऊन पडेल. त्याच्यात आम्ही गोरे गोरे आता पुरे काळे काळे होणार आहे जमिनीसारखी. विषय संपला. आमचा चैतन दादा, चिंटू दादा आणि हा बंगाली बाबा लिंबाखाली झोपले. बंगाली बाबाशी मला नाही माहिती. फर्स्ट टाइम आला होता इकडं मी. म्हणलं चैतनला हे कशी ना आता इकडं थोडं बरं वाटण सावलीत. अरे कोणतं झाड आहे? खिरणीचं झाड आहे काही? अरे खिरणीचं झाड आहे भैया. कशाचं? खिरणी काय राहते तो खायला नाही? खिरणे नाही. अरे देवा काकडे खिरणी राहते अशी एवढी एवढी. तोडा मग. नाही दिले. हे कोणतं झाड आहे तुम्ही सांगा मला. मला खिरणीच वाटतंय ते. हात गळून गेला आता फोन पकडून. हे बघ इथं सापाच्या बिळा आहे. खेकडा काढू याच्यातून. उंदर बिंदर घुसलीस जाऊ दे चाल. हा चाल ना तिकडे जा. मला माहिती आहे ते आंबा आहे. जादूगर मी जादूगर. लसूणपुरा येऊ चौकडून डोंगर येईन मध्ये गाव येईन. पाण्याचा पत्ता नाही. खुलताबाद पुढं येऊ पलीकडून काय वा डोंगराच्या पलीकडून खुलताबाद सांगेल चाललंय या डोंगराच्या पलीकडून खुलताबाद. पाणी नाही आणलं काही नाही आणलं. तिकडं म्हैस का हेलय पण लय बाहेर शिंग त्याची. ते लंबावला अंकल ते आणि तिकडं वाडी बिडी करायची तर आम्ही इकडे घेतो विषावात. काय लागेल वाट लागला आता लाल घालू. आता आमच्या पुढे एक मुश्किल आली. हे गड्ड पार करायचं. पहिले कोण पहिले चैतन. लेट्स गो. हात लावून टाकू. दुसरं मी आता हे खाली उतरल्यावर मी म्हणतो चला ऑफिस. चला ऑफिस. अरे वर कसं यायचं घर मग तिकडून यायचं टायमाला येड्यांनो. माझी बारी यार आता. सिटी या राम 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 आठवण पैकी तर तुला काय कमजोर वाटलं काय? लोक तिथे असं कडे बाबा असं मग नाव म्हणतो आपले खाल्ला का बाबा म्हणशील कशाला आले त्याला घेऊन यायला पाहिजे असता. एवढ्या उन्हात अंग चिव लागले. एवढं मुंग्या बहिणी लोक याच्यात दूध टाकते भाई. त्याच साप मुंग्या खायला जातो. लोकांना वाटतं ते सापाच घरी. नॉनसेन्स लोक तेव्हा चिमणी खोटे. बापले लांब आलो आम्ही आता. बरं झालं मी लय मोठं पाणी प्यायले मग तोंड कोल्ड पडत नाही. माझं आता फक्त आंबे भेटले पाहिजे. आता आंब्याच्या पुढं मोठे मोठे झाडं लागले आहे. डिस्कोरी चॅनल बोलतो आम्ही. हमारे सामने एक बड़ी मुसीबत. आता हात गळून गेला आमचा. लोक कोणतरी कोणता आंबा आंबा पुढे गेल्यावर भेटतो मी तुला. मला आता बाय बाय. हे बघ इकडे छोटीशी एरी लांबून घ्या. खोल काय लागेल खोलच नाही ती. मग ओळखलं नाही तुम्ही मला? रामाचा हा इकडे समाधी एवढंच आहे. मग इकडे पत्रिका ठेवली. येणार जेवायला. मामू अकेले क्यों बैठे यार? अकेले क्यों बैठे? अरे बाप रे. ये देखो मामू बैठे वाले यहाँ पे और बकरे देखो कहाँ पे. डोंगरावर डायरेक्ट बकरे लीड मामू.
विषय संपला. पायात पडून घ्या ब्लॉग म्हणून संध्याकाळ बूट काढ लागेल यार. वर चढायचं वर तुम्हाला असं पाय पडून घ्यायचं. मी तुम्हाला पाय कोणचे बाबा आहे ते नाही माहित ना. मग हे फकीर बाबा आहे. अरे खरंच आहे खरंच आहे. त्याच्या डोक्यात एक आठ टाकू का? अरे खरंच आहे दादा खरंच आहे. चल तू इकडे काय विचारू. हा किसकी आहे समाधी? हा केशवराव. तुला विचार गेल्यावर कधी आता यांना माहिती आहे का तुला माहिती? मला बाबा सांगितलं फकीर बाबाला गेलं पुढे ते आम्ही पुढे तिकडे बघ बाबा टिपाडला बघ मग जागा यहाँ पर ऊपर का ही पानी है, बारिश का ही पानी इधर बस. बावड़ी बिवड़ी कुछ भी नहीं. पानी है कि पण बावड़ी को हो असा ना पुढं सुकी गई ना आपण जाईन रुमाला बरोबर नेले ना. मग तोड ना. कोण काय बोलतोय? आपण जाय ना मग. अच्छा इथं पाहन त्या बाबाची बकऱ्या आणि ते बाबा कुठे ही दोघं इडे इडे. तुमच्या दोघांची सारखे इडे गे चैते जात वरून बेट्या उभं राह रे नीट. ज्यादा ही टक्कल खाऊ. आम्ही आंबे तोडतो आज थोडेसे. लग्न लागते यांच्या दोघांकडून पडायचं नाही तेव्हा कुठे गेला ते नाही का? अरे आला रे आला. अजून दाखवतो मी तुम्हाला आंबा. तिकडे आंबा आहे आता आणि दगड आहे आता. हा एक नंबर दिसतोय. सर तो पडला 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 पडला. हा त्या पाहते